श्री स्वामी समर्थ। तर आली स्टॉलवर आणि बसली होती। गिराईक तर झाले होते बऱ्यापैकी आणि दुपारचं टायमिंग त्यामुळे थोडं ना कंटाळा आला होता, कारण का दुपारी ना थोडे गिराईक कमी असतात। तर इथे बघू शकता छान असं माल आमच्या आहोंनी घेऊन आले होते आणि आज तर स्पेशल ना रामफल होते, जे कमी प्रमाणात मार्केटमध्ये भेटतात। आणि आता कारखाना चालू आहे त्यामुळे उसाच्या गाड्या ट्रॅक्टर वगैरे चालूच आहेत। आज गुरुवार असल्यामुळे मला जायचं होतं मार्केटमध्ये, तर इथे ना ओळखीच्या आमच्या ताई भाभी वगैरे असतात, तर त्यांच्यासोबतच मी निघाली होती मार्केटमध्ये। आणि ते बघू शकता जत्राच भरले बरं का। आणि मला कसं माहिती आहे का, ओळख करायला टाईम लागत नाही आणि मी शक्यतो तर सहसा कोणाशी ओळख करून घेत नाही, पण ज्यांचं आपल्याला पडतं त्यांच्यासोबतच माझं बोलणं वगैरे असतंय। तर आता संक्रांत येणार आहे त्यामुळे वाण देण्यासाठी बऱ्याचशा वस्तू मार्केटमध्ये आहेत आणि आता त्याची शॉपिंग पण प्रचंड प्रमाणात चालले। आणि मला ना बॅग पाहिजे होती छोटी पैसे ठेवण्यासाठी, तर तिथे मी बघितली। रुद्राला बॅग पण घ्यायची होती, तर फक्त बघून घेतलं, शूट करून घेतलं, बाकी काय नाही। इथे ना माझं फेवरेट पोटॅटो रोल जो मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी भेटतं आणि तो मला खूप आवडतं खरं, पण माझा गुरुवार होता। फायनली रिक्षा भेटली नशिबाने आणि निघाली घरी, कारण का अंधार खूप झाला होता। मला जाऊन उपवासाचं म्हणजे उपवास सोडायचं होतं, त्यामुळे स्वयंपाक बनवायचं होतं। फायनली घरी आली खरं, पण समोरच ट्रक आला होता मोठा, त्यामुळे मला थोडं वेटिंगला बोलताना थांबावं लागलं, कारण का कामं चालू आहेत घराची इथे, त्यामुळे। त्याच्यानंतर डोकं तर प्रचंड दुखत होतं। मार्केटमध्ये गेल्यानंतर ना डोकं प्रचंड दुखतं बरं का, काय घ्यायचं काय नाही हे कळत नसतं त्यामुळे तर। आणि रुद्र आणि सयू पण बसली चहा बिस्किट खायला, तरी बॅग घेऊन आली मी आऊंसाठी। आणि ह्या मेथीच्या जोड्या आहेत ना त्या 10ला 2 घेऊन आल्यात। तर आता ना थोडंफार ना भाजी जरा कमी दर आहे मार्केटमध्ये, पण आता संक्रांतीच्या वेळेस बघा खूप प्रचंड दर वाढतं बरं का, कारण का इकडे ना भोगीसाठी ज्या भाज्या मिक्स वापरल्या जातात त्यामुळे दर वाढले जातं। पण मला जेवढं लागणार होतं तेवढंच मी आणलं होतं, स्टॉक करून पण काही उपयोग नाही। आणि बऱ्यापैकी ना भाजी तर खूप स्वस्तच होती। आणि त्याच्यानंतर ना अचानक जेवण बनवायला गेल्यावर लक्षात आलं की कूट संपलं आहे, तर शेंगदाण्याचं कूट आमच्या इकडे भाजीत वगैरे वापरतात आणि आमच्या कोकणामध्ये खोबऱ्याचं वाटण, तर इकडे थोडं बरं पडते बरं का, कारण का कूट एकदा केलं की टेन्शन नसतंय। कोथिंबीर छान अशी भरून घेतली, कारण का ती आता मला स्टोअर केली ना की 15 दिवस तरी जातातच निवांत। आणि ज्या वेळेस मी किचनमध्ये असते ना त्यावेळेस माझा हात कधी थांबत नाही बरं का, कामं चालूच असतात। जोपर्यंत सर्व कामं होत नाही तोपर्यंत तर आज करायचं होतं छोले मला, त्याच्यासाठी मसाला करून घेतला छान असं। आणि इथे बघू शकता माझं जेवण तयार आहे, या सर्वांनी जेवायला। आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा बरं का।